यानंतर बघूयात पीक सल्ला। सध्याचं ढगाळ वातावरण, सततचा पाऊस आणि वाढलेल्या आर्द्रतेमुळे पिकांवर कीड रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतोय। या किडीचं वेळीच नियंत्रण न केल्यास उत्पादनात मोठी घट होऊ शकते। अशातच शेतकऱ्यांनी पिकांची काळजी कशी घ्यावी यासाठी पाहूयात पीक सल्ला। मध्य महाराष्ट्र विभागातील पिकांना हलकं ओलीत करावं। अंजीर पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसतोय। तांबेराच्या नियंत्रणासाठी कार्बेंडाझिम 1 ग्रॅम आणि क्लोरोथॅलोनिल 2 ग्रॅम 1 लिटर पाण्यात मिसळून अंजिराच्या झाडावर फवारणी करावी। कोकण विभागात या आठवड्यात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी भात पीक, पोटरी ते लोंबी बाहेर येण्याच्या अवस्थेत आहेत। अशा ठिकाणी पाण्याची पातळी 5 ते 10 सेंटीमीटर ठेवावी। पावसाचा अंदाज बघून पिकास प्रति गुंठे 500 ग्रॅम प्रमाणात नत्राचा 3रा हप्ता द्यावा। शेताची बांधबंदिस्ती करावी, तसंच बांधावरील तणांचा बंदोबस्त करावा। भात पिकासाठी पाणी कमी पडू देऊ नये। पाणी कमी पडल्यास नदी, नाले आणि ओढ्यातील पाणी शेतीत वळवावं। सध्याच्या काळात शेतकऱ्यांनी जनावरांची विशेष काळजी घ्यावी। त्यांच्या गोठ्याची स्वच्छता ठेवावी। संततधार पावसामुळे रोगराई पसरण्याची शक्यता जास्त असते। अशा जनावरांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावं। त्यांना जास्तीत जास्त सुका चारा, सरकीची पेंड, डाळींचा भुसा असा आहार द्यावा। दुधाळ गायी आणि म्हशींच्या आहारात ॲझोलाचा वापर केल्यास दुग्धोत्पादनात मोठी वाढ होऊन दुधाची गुणवत्ता सुधारते। कोंबड्यांच्या आहारात ॲझोलाचा वापर केल्यास त्यांच्या वजन वाढीवर अनुकूल परिणाम होतो। गाय, म्हैस यांना दररोज 1.5 ते 2 किलो, शेळी मेंढ्यांना 300 ते 500 ग्रॅम आणि कोंबड्यांना 20 ते 30 ग्रॅम ॲझोला द्यावा। पीपीआर रोगाच्या नियंत्रणासाठी शेळ्यांना पशुवैद्यकाच्या मार्गदर्शकाने लसीकरण करावं। लसीकरणानंतर जनावरांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार होते। मराठवाडा विभागातील कापूस पिकावर गुलाबी किंवा शेंद्री बोंड अळीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे। गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसल्यास शेतकऱ्यांनी त्वरित उपाययोजना कराव्या। कापसाची गळालेली पानं आणि बोंड जमा करून नष्ट करावी। आर्थिक नुकसानीची पातळी 10% गेल्यावर शेतकऱ्यांनी क्विनॉल फॉस 20 मिली, थायोडिकार 20 ग्रॅम यापैकी एक कीटकनाशक 10 लिटर पाण्यातून संपूर्ण पिकावर फवारावं। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।